नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात सस्पेन्स, भीती आणि नात्यांमधली सायली आणि अर्जुनची संवाद पाहायला मिळते. सायली झोपायची तयारी करत असताना अर्जुनशी नागराज काकांबद्दल बोलते. सुमन काकूंना नागराज काकांवर लक्ष ठेवायला सांगणं तिला मनातून कठीण गेलं असतं, पण नागराज काकांच्या वागण्यामुळेच आज सुमन काकू अशा अवस्थेत आहेत हे सायलीला स्पष्टपणे जाणवतं. अर्जुन शांतपणे बाहेरून शांत दिसला, वेगळ्याच मनात अपराधीपणाची भावना असते. सचिनबद्दलचं सत्य सायलीपासून लपवले असते याची त्याला खूप सल प्रकर्षाने जाणवते. सचिन साक्षी सायली स्पष्टपणे सांगते की बायकोला फसवणारा पुरुष अर्जुन आणि सॅम यांच्यात काहीतरी कनेक्शन आहे अशी शंका त्याच्या मनात घर करून बसते. तो ठरवतो की अर्जुनच्या स्टडी रूममध्ये जाऊन सगळं सत्य शोधायचंच. यानंतर गेट टुगेदरचा विषय पुढे येतो. सायली सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करते. अस्मिता खूप खुश होते. घरी एकटी वाटणारी अस्मिता पुन्हा हसताना DNA रिपोर्ट, सायली हुशारीने अश्विनची बोलायचा मार्ग काढते. सगळ्या गोष्टी प्रेमाने त्याला शेवयांची खीर देते. आई वडील आणि पूर्वा आजीसाठी तरी या गेट टुगेदरला यावं असं ती भावनिकपणे सांगते. मृतदेह बदललेले DNA रिपोर्ट आणि त्यानंतर खरी गंभीर चर्चा बसलेली असण्याची सायली, अर्जुन, अश्विन एकत्र सुरुवातीला प्रतिमा त्यांच्या डेड बॉडी प्रकरणाबद्दल बोलतात. सायली त्याला थांबवते. तन्वीच्या जीवाला धोका असू शकतो असं ती पैशासाठी आलेले धमकीचे फोन त्याला घाबरवून टाकतात. बाहेरून सगळं नॉर्मल दाखवणारा सचिन आतून पूर्णपणे तुटलेला असतो. भागाचा शेवट अनेक प्रश्न सोडून जातो. प्रिया नेमकं काय शोधणार आहे? महिप शिखरेचं खरंच या सगळ्यामागे आहे का काही कारण? सचिनचं गुपित अस्मितापर्यंत पोहोचणार आहे का? आजचा भाग सस्पेन्स आणि धोक्याची चाहूल ठेवणारा वाटतो. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो. आणि आपल्या चॅनलशी कनेक्ट राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.